मित्रांनो, आपल्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात. थोड्या थोड्या कारणामुळे घरामध्ये चिडचिड होते. घरातल्या नातेवाईकासोबत जरासंही आपलं पटत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, नवरा बायकोमध्ये नेहमी भांडणं होत असतात. त्यांचं जरासंही पटत नाही. घरातली लहान मुलं अभ्यास करत नाही. घरामध्ये थोड्या थोड्या कारणामुळे तणावाची परिस्थिती तयार होते. आणि हे सगळं होतं कशामुळे मित्रांनो माहिती आहे का? आपल्या घराला लागलेला वास्तुदोष. आणि हा वास्तुदोष घालवण्यासाठी, आपल्या घरातली भांडणं मिटवण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती मिळवण्यासाठी आपल्याला एक उपाय मी सांगणार आहे. हा रामबाण उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि घरातला वास्तुदोष दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती नक्कीच प्राप्त होईल. ही माझी पूर्ण 100% गॅरंटी आहे. तर उपाय तुम्हाला भीमसेन कापुराचा करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जाणून घेऊया की घरामध्ये भांडणं का होतात. तर घरामध्ये भांडणं होण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे घरातला वास्तुदोष. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आपल्या शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे दोष सांगितले, त्याच्यामध्ये वास्तुदोष हा एक दोषच आहे. या वास्तुदोषामुळे आपल्या घरामध्ये चिंताग्रस्त वातावरण राहतं, घरामध्ये भांडणं होतात. आता हा वास्तुदोष आपल्याला कसा घालवायचा त्याच्यासाठी मी एक उपाय सांगणार. मित्रांनो, उपाय सोपा आहे. आपल्याला एक उपाय करायचा, तो उपाय आहे भीमसेन कापुराचा. आता भीमसेन कापूर नाव ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की काय आहे बाबा असं विशेष. त्या भीमसेन कापुराचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. मित्रांनो, भीमसेन कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच. आयुर्वेदामध्ये त्याचे अनेक प्रकारचे फायदे त्याच्यामध्ये सांगितले. भीमसेन कापुराने आपल्या आरोग्याला तर फायदा मिळतोच, पण भीमसेन कापुराने वास्तुदोष नष्ट होतो. आणि वास्तुदोष नष्ट झाल्यावरच घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येते. याचं एकमेव कारण म्हणजे भीमसेन कापूर. मित्रांनो, या भीमसेन कापुराचा आपल्याला उपाय करायचा. हा भीमसेन कापूर अत्यंत अल्प दरामध्ये आपल्याला विकत घेता येईल आणि त्याला वेगळा खर्च नाही. हा उपाय कशा पद्धतीने करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, घरामध्ये भांडणं होतात त्याचं एकमेव कारण असतं नवरा बायको. या नवरा बायकोची जी भांडणं असतात ना, या नवरा बायकोच्या भांडणामुळे घरातलं वातावरण दूषित होतं आणि ते संस्कार लहान मुलांवरती, घरातल्या सदस्यावरती पडत असतात. तर पहिली गोष्ट, आपल्याला नवरा बायकोचं भांडण मिटवावं लागणार आहे. आणि ते मिटवण्यासाठी हा भीमसेन कापूर कशा पद्धतीने काम करतो मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, बाजारामधून भीमसेन कापूर घेऊन यायचा आणि बाजारामधून भीमसेन कापूर आणल्यावर ज्या ठिकाणी नवरा बायको झोपतात, आता हा उपाय एखाद्या वेळेस पुरुष सुद्धा करू शकतात किंवा माता भगिनी कोणीही हा उपाय करू शकतं. गरज आहे घरातल्या कोणातरी एका माणसानं करायची. ज्या ठिकाणी आपण झोपतो त्या ठिकाणी संध्याकाळी हा भीमसेन कापूर आपल्याला उशाखाली ठेवून द्यायचा. रात्रभर हा उशाखाली भीमसेन कापूर राहील आणि सकाळी उठल्यावर हा भीमसेन कापूर उशाखालून काढून घेऊन घराच्या आग्नेय दिशेला पेटवायचा. आणि घराच्या आग्नेय दिशेला तो भीमसेन कापूर पेटवल्यावर त्याचा संपूर्ण धूर घरामध्ये तयार होईल अशा पद्धतीने तो पेटवायचा. यानं होईल काय मित्रांनो, रात्रभर आपल्या शरीरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा तयार होते, ही निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याचं काम भीमसेन कापूर करतं. आणि या भीमसेन कापुराने ती निगेटिव्ह ऊर्जा निघून शोषून घेतल्यावर आपण आग्नेय दिशेला जर त्याला पेटवलं तर ती निगेटिव्ह ऊर्जा आग्नेय दिशेच्या माध्यमातून आपल्या घरातून बाहेर निघून जाईल. हे सगळे याला वैज्ञानिक कारणं आहेत, आयुर्वेदिक कारणं आहेत आणि वास्तुशास्त्रातले बी याला भरपूर असे पुरावे आपल्याला मी सांगू शकतो. तर मित्रांनो, ती ऊर्जा निगेटिव्ह बाहेर निघून जाईल. हा उपाय आपल्याला करायचा. आणि दुसरी गोष्ट, घरातला जर वास्तुदोष आपल्याला घालवायचा असेल तर त्यासाठी एक सोपा उपाय सांगतो. आपल्या घरामध्ये सोन्याचं किंवा चांदीचं भांडं असेल. आता प्रत्येकाच्याच घरात काही सोन्याचे भांडे नसतात, परंतु चांदीचं भांडं मात्र एखाद्याच्या तरी घरी सापडेल. आणि ज्याच्या घरी चांदीचं भांडं नसेल त्याला आपण दुसरं एखादं भांडं सांगू, परंतु चांदीचं भांडं कोणाच्या तरी घरी असतंच, हमखास असतं. तर मित्रांनो, सोनं किंवा चांदीचं भांडं प्राधान्यानं घ्या. चांदीचं किंवा सोन्याचं, आता सोन्याचं जाऊ द्या, सोनं महाग झाले त्याच्यामुळे सोन्याचा विषय सोडून द्या, पण चांदीचं भांडं आपण घ्यायचं आणि चांदीच्या भांड्यामध्ये भीमसेन कापूर ठेवायचा. चांदीची वाटी असली तरी चालेल, त्या वाटीमध्ये भीमसेन कापूर टाकायचा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर, मूर्ती नसेल तर फोटो चालेल, गुरुवारी, प्रत्येक आठवड्याला गुरुवारी माता लक्ष्मीच्या समोर भीमसेन कापूर त्या ठिकाणी पेटवायचा. आणि पेटवल्यावर ते सगळा धूर पूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि तो उरलेला कापुराचा जो भुगा आहे, कापुराची जी राख आहे, ती राख आग्नेय दिशेला टाकून द्यायची. आग्नेय दिशेला टाकून दिल्यावर घरातला वास्तुदोष कमी होतो.
मित्रांनो, या भीमसेन कापुरामुळे वास्तुदोष कमी व्हायला मदत होते आणि वास्तुदोष कमी झाला की आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते. हे सगळं वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करता येईल. हे काही भाकड कथा नाही आहेत. ज्याला विश्वास ठेवायचा त्यांनी नक्की विश्वास ठेवावा आणि हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये जे निगेटिव्ह वातावरण आहे ते निघून जाईल आणि पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती लाभेल. मित्रांनो, हा उपाय अगदी साधा सोपा आहे, नक्कीच करा आणि या उपायानं भरपूर लोकांना फायदा झाला आहे हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.